नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज मला मिनी ब्लॉग सकाळी मी औषध फवारणी बद्दल बनवला होता, पण स्टोरेज फुल असल्यामुळे काय ते मला अपलोड करायला जमलं नाही. आणि त्यात मी व्हिडिओ डिलीट करत असताना स्टोरेज फुल झाले होते. तर व्हिडिओ डिलीट करत असताना मला तो व्हिडिओ सुद्धा माझ्याकडून डिलीट झाला. तर त्यासाठी आपला दिवस स्किप नको व्हावा म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय, लॉंग व्हिडिओ बनवतोय, पण छोटासाच बनवतोय. तर मित्रांनो, विषय असा आहे की सध्या इन्स्टा आणि फेसबुक वरती एक विषय चालू आहे. राजस्थान का हरियाणा, म्हणजे एक लेडीज आहे, त्या ड्रेस वरून म्हणजे तिच्या कपडे घातल्यावरून असं वाटतंय की ती एक हरियाणा किंवा राजस्थान त्या बाजूची लेडीज आहे. तर तिने एक व्हिडिओ टाकला होता की कपडे हो गए छोटे तो शर्म का, असा काहीतरी व्हिडिओ होता तो. त्या व्हिडिओवरून तिला ट्रोल केलं गेलं, तिला कमेंट्स, परत तिच्यावरती असेच खूप वाईट वाईट कमेंट केलेत भरपूर लोकांनी. व्हिडिओ बनवले तिच्या त्या व्हिडिओला हे करून, सपोर्ट घेऊन. आणि त्यामुळे काय झालं, तिने लाईव्ह मध्ये विष पिलं. तर आता हे व्ह्यू साठी असेल किंवा कशासाठी काय ते आपल्याला माहित नाही. मला तुम्ही काय सांगा, आपल्या युट्यूब वरती पण मला वाटतं, म्हणजे माझ्या अंदाजे, मला झाले 8 महिने, मी काय मोठा युट्यूबर नाहीये, पण एक सांगतोय जेवढा माझा अनुभव आहे त्यामध्ये, की युट्यूब वरती पण भरपूर लेडीज बहिणी आपल्या आहेत, त्या काम करतात युट्यूब वरती. आणि त्यांना असं होतं की कामामुळे त्यांच्याकडून जास्त वेळ देता येत नाही युट्यूबला, आणि नंतर मग ते फ्रस्ट्रेट होतात, किंवा लाईव्हला भरपूर जेंट्स असतात चुकीचे फेक आयडी घेऊन त्रास देतात. तर मला एवढं थोडक्यात हेच सांगायचंय की अशा गोष्टी पचवायला शिका. जर तुम्ही सोशल मीडियावरती येत आहे तर अशा गोष्टी तुम्ही पचवायला शिका. मग ते तुम्हाला फेक आयडीने चुकीच्या कमेंट करणं असू किंवा ट्रोल करणं असू. कारण जसं ते आज एका लेडी सोबत झालेलं आहे, मग तिने व्ह्यू साठी केलं का ते आपल्याला माहिती नाही, पण तरी सुद्धा त्या टोकापर्यंत गेलं नाही पाहिजे. कारण माणूस मानसिक त्रासामुळे त्या टोकापर्यंत जातो. आणि दुसरं कारण असं आहे की अपेक्षा ठेवायच्या नाही की कोण आपल्या लाईव्हला येईल आणि आपल्याला वेळ देईल. अपेक्षा ठेवला आणि कोण मुद्दाम आलं नाही किंवा कामामुळे आलं नाही, तर मग आपल्याला चिडचिड होते, आणि तोच राग परत मग फॅमिलीवरती, लहान मुलावरती, मिस्टर असतील मिस्टरांवरती, आई वडिलांवरती हे होतो. आणि दुसरं कारण असं की आपला ग्रुप तयार होतो. ग्रुप तयार झाल्यानंतर त्याचे आपल्या ग्रुपमध्ये एकाचे व्हिडिओ चालतात, एकाचे व्हिडिओ चालत नाहीत. त्यामुळे मग असं होतं की मग आपल्याला वाटतं की माझे व्हिडिओ चालत नाही, त्यांचे व्हिडिओ चालतात, आणि मग चिडचिड होते. तर ह्या गोष्टी सुद्धा तयारी ठेवली पाहिजे की ह्या गोष्टी होतात. आणि हे फक्त लहान युट्यूबर सोबत नाही, मोठ्या मोठ्या युट्यूबर सोबत पण होतं. कधी त्यांचा चॅनल चालतो, व्हिडिओ चालतात, कधी नाही चालत, कधी सबस्क्रायबर वाढतात, कधी थांबतात वाढायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. काळजी घ्या, आणि फर्स्ट प्रायोरिटी आपल्या फॅमिलीला द्या, आणि सेकंड प्रायोरिटी आपल्या युट्यूबला द्या. जसं वेळ मिळेल तसा. तर हे तुमच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. चला पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय.